कितीतरी वर्षापासून मी फक्त गव्हाचं पीठ आणि गुळाची शंकरपाळी बनवते, पण म्हटलं यावर्षी आपण एखादा एक्सपेरिमेंट करून बघूया. तसंही मला एक्सपेरिमेंट करायला आवडतं आणि खूप क्वांटिटी नसेल ना तर एक्सपेरिमेंट करायला काय हरकत आहे, आपण त्यातून काहीतरी नवीन शिकतो. तर यावेळी मी मैद्याची शंकरपाळी बनवणार आहे. 1.5 वाटी मैदा घेतला, त्यात थोडासा रवा घातला आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी कडकडीत तूप गरम केलं आणि ते त्यात घातलं. आता चिमूटभर नमक घातलं आणि हे चमच्याने मिक्स करून घेतलं, कारण ते गरम असतं, हात भाजू नये. त्यानंतर मी हाताने मिक्स करून घेतलं आणि बघा अगदी इझिली ना ते बाइंड होतंय, म्हणजे समजायचंय की तुपाचं प्रमाण एकदम व्यवस्थित आहे. अर्धी वाटी साखर घातलं, अर्धी वाटी दूध घातलं आणि ते छान मिक्स करून घेतलं. दूध जर कमी पडत असेल तर पाण्याचा वापर केला तरी चालेल. तर घट्टसर असा गोळा मळून घेतला आणि 10 मिनिटं बाजूला ठेवला. 10 मिनिटानंतर छान शंकरपाळी करून घेतली. खूप जाडही नाही आणि खूप अशी चपटीही नाही. बघा मस्त कलर आलेला आहे आणि रवा टाकल्यामुळे ना अजून जास्त चांगली लागते. आवाज बघा किती मस्त येतोय. अगदी कुरकुरीत झालेली आहे, म्हणजे जो मी एक्सपेरिमेंट केला तो एकदम सक्सेसफुल झाला. चला तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. बाय.